आज आपण रवा आणि ओल्या नारळापासून झटपट असे मोदक पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे जो अख्खा नारळ असतो ना, त्यातला मी इथे अर्धा नारळ घेतलेला आहे। तर आपली नारळाची मी बरोबर अशी वाटी काढून घेतलेली आहे। त्यानंतर जे नारळाचा वरचा कवर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे मी सुरीनीच काढून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला खोबरं चिरून घ्यायचं आहे। अगदी झटपट मी तुम्हाला रवा आणि ओल्या नारळापासून मोदक दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं कट करून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं कट करून घेतलं होतं ते आपल्याला घालायचं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी मिक्सरला खोबरं फिरून घेतलेलं आहे। छान त्याचा असा जाडसर किस तयार झालेला आहे। अजिबात सुद्धा आपल्याला खोबरं खाऊन घ्यायचं नाहीये। इथे मी तुम्हाला झटपट असे मोदक दाखवणार आहे। त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे। तुम्ही या ठिकाणी जाड रवा वापरला तरी चालणार आहे। तुपावरती रवा घातल्यानंतर आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे। तर चला इथे मी रवा भाजून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर इथे पाहू शकता तुम्ही मी रवा भाजून घेतलेला आहे। इथे मी 3 ते 4 मिनिटं रवा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे खोबरं मिक्सरला फिरून घेतलं होतं ते आपल्याला रव्यावरती घालायचे आणि ते सुद्धा 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं 2 मिनिटं भाजून घेते। एकदम मस्त लागतात बरं का। तुम्ही जर या पद्धतीने रवा आणि खोबऱ्याचे मोदक केले ना, तर खरंच खूप टेस्टी होतात। एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा। रवा आणि खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम घालायचे आहेत। इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले होते। काजू आणि बदाम घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ना, त्या वाटीने ते मी 1.5 वाटी दूध घातलेलं आहे। दूध घातलं की परत आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही मी दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्या वाटीने इथे मी 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ घातला की परत आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गुळामुळे थोडंसं हे सारण सैलसर होतं, पण अगदी परतून घेतलं का थोडंसं घट्टसुद्धा होतं। तर इथे पाहू शकता तुम्ही छान असे आपलं सारण तयार झालेलं आहे। ते सारण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परत 1 चमचा भरून तूप घालायचं आहे वरतून आणि परत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे सारण काढून घ्यायचं आहे। इथे मी एका प्लेटमध्ये सारण काढून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा थंड करायचं नाही आहे। अगदी थोडंसं 1 ते 2 मिनिटं प्लेटमध्ये काढल्यानंतर लगेच आपल्याला करायला घ्यायचं आहे। प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे। विलायची पावडर घातल्यानंतर परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोणताही गोड पदार्थ केला ना, त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर ही शेवटी घालायची आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर घालायची, म्हणजे छान असा त्याचा फ्लेवर येतो विलायची पावडरचा। तर इथे मी हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर त्यानंतर इथे पहा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला तूप लावायचं आहे। तूप लावल्यानंतर त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे ते भरायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर इथे मी तुम्हाला 2 मोदक करून दाखवणार आहे।
इथे पाहू शकता तुम्ही मी छान असे 2 मोदक तयार करून घेतलेले आहे. खूप मस्त दिसतात ते बरं काही मोदक. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे मोदक करून घेणार आहे. तर पाहू शकता मस्त आपले सुबक असे मोदक तयार झालेले आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.